This conference will now be recorded. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा आध्यात्मिक दृष्टीने आणि साधनेला उपयोग व्हावा या दृष्टीने आपण आढावा घेत आहोत. मध्यंतरी काही काल व्याख्यान न झाल्यामुळे जी सहज प्रवृत्ती आहे, स्थल काल त्याग होता सवेची जाते, त्यामुळे थोडीशी संदर्भाची गरज. स्वामीजींच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत. स्वामीजींचा दुसरा पाश्चात्य देशांचा दौरा चालू आहे. अमेरिका येथील दुसरा दौरा संपवून कॅलिफोर्निया किंवा साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या या प्रांतामध्ये सनातन हिंदू धर्माची पक्की मुहूर्तमोड रोवून स्वामीजी आता पॅरिसला आलेले आहेत. पॅरिसला येण्याचं कारण जरी वेगळं असलं, मिसेस लेगेट यांच्या विवाहाचं आमंत्रण असं जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी सर्वधर्म परिषदेच्या धर्तीवरच पण तितकी भव्य अशी नसणारी वर्ल्ड एक्सपोजिशन काँग्रेस पॅरिसमध्ये भरवण्यात आली होती. आणि त्याचा एक भाग म्हणून थोडासा धर्मांविषयी चर्चा, वादविवाद असे सुद्धा आयोजित केले होते. अर्थातच स्वामीजी जेव्हा पॅरिसमध्ये आले तेव्हा पॅरिसच्या सगळ्या उच्चभ्रू लोकांबरोबर त्यांचं उठणं बैठणं चालूच होतं. आणि बरोबरच त्यांच्या पॅरिसमध्ये त्यांनी जोडलेली, त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या बऱ्याचशा प्रसिद्ध व्यक्ती स्वामीजींच्या आजूबाजूला अशा होत्या. सप्टेंबर ऑक्टोबर 1900चा हा काळ आहे. स्वामीजींच्या भूतलावरील वास्तव्याला आता अवघा 1 वर्ष 3 महिने उरलेले होते. पॅरिसच्या वास्तव्यामध्ये स्वामीजींनी त्या काळचे प्रथितयश फ्रेंच लेखक ज्यूल्स बोवा यांच्या घरी त्यांच्याबरोबरच स्वामीजी राहत होते. स्वामीजींच्या प्रभावाखाली हे लेखक इतके आले होते की स्वामीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी माझी पितृभूमी म्हणून अतिशय आदराने बेलूर मठ आणि भारताला भेट दिलेली होती. आणि या ठिकाणी स्वामीजी पॅरिसमध्ये आपले दिवस जेव्हा सगळ्यांशी चर्चा करण्यामध्ये, स्वतःच्या ध्यानामध्ये आणि त्यांच्या प्रभावामुळे रोज नवनवीन येणाऱ्या व्यक्तींना भेटण्यामध्ये आणि त्यांची प्रश्नोत्तरं किंवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं, त्यांच्या शंका फेडण्याचं काम स्वामीजी दिवस रात्र करत होते. याच काळामध्ये स्वामीजींना या काँग्रेस ऑफ हिस्ट्री ऑफ रिलिजन्स ही जी परिषद होती पॅरिसमध्ये भरलेली, त्या ठिकाणी स्वामीजींना आमंत्रित करण्यात आलं. आणि या आमंत्रणामध्ये स्वामीजींनी हिंदू धर्म म्हणजे नेमका काय, हिंदू धर्माबद्दल असणाऱ्या प्रचंड गैरसमजुती त्या काळातल्या पाश्चात्यांच्या दूर करण्याचं अत्यंत प्रभावीपणाने काम केलंच. पण त्याबरोबरच जमलेल्या प्रेक्षकांमध्ये बहुसंख्य तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक असल्यामुळे, अतिशय विचारवंत असल्यामुळे काही विशिष्ट प्रबंध किंवा संशोधनावर भर असणारं बोलणं या ठिकाणी झालं.
अतिशय तात्विक चर्चा झाली. आणि या तात्विक चर्चेमधला एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला सुद्धा खूप काही सांगून जातो आणि बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्मामधील काही संकल्पनांबद्दल आपल्याला जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपली मान एकतर शरमेने खाली जाते विनाकारण, किंवा त्याचं पाहिजे तितकं स्तुत्य खुलासा आपल्याला करता येत नाही. प्रश्न विचारणारा आपला कदाचित स्वतःचा मुलगा सुद्धा असू शकेल, किंवा बाहेरचा कोणी असा जो या धर्माशी संबंधित नाही, पण या दोन्ही ठिकाणी आपण निरुत्तर होऊन जातो, कारण आपला धर्माचा अभ्यास जितका असावा तितका असत नाही. या कॉन्फरन्समध्ये स्वामीजींच्या प्रवचनानंतर एक जर्मन इंडॉलॉजिस्ट, म्हणजे जर्मन हिंदू शास्त्राचा अभ्यास करणारे जर्मन तत्वज्ञ गुस्ताव ऑपर्ट असं त्यांचं नाव होतं, त्यांनीही हिंदू धर्माच्या बद्दल एक प्रबंध सादर केला. आणि तो सादर करत असताना त्यांनी शिवलिंगाची पूजा हिंदू धर्मामध्ये का होते याविषयी आपलं स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. आणि ते स्पष्टीकरण साधारण आपल्या खुळचट कल्पनांमध्ये जे पक्क बसलेलं आहे तसंच होतं. त्यांनी असं सरळ सरळ सांगितलं की लिंग पूजा, वर्शिप ऑफ द फॅलस, ही मूळ संकल्पना असल्यामुळे शिवलिंगाची पूजा होते, असा त्यांनी प्रवाद किंवा संशोधनातून असं तत्व मांडलं. आणि मग यावर जेव्हा स्वामीजींना बोलायला सांगितलं तेव्हा स्वामीजींनी पहिल्यांदा शिवलिंग ही लिंग पूजा नसून शिवलिंग ही साग्र संगीत ब्रह्म या तत्वाची पूजा आहे हे समजावून सांगितलं. अर्थात स्वामीजींच्या अथांग अभ्यासापुढे या जर्मन गुस्ताव ऑपर्टला नमतं घ्यावं लागलं. पण अजूनही आपल्याला मात्र अशी संकल्पना पुढे न्यावीसी वाटते, जसं आपल्या मनावर काही पाश्चात्यांनी बिंबवलेलं आहे की शिवलिंगाची पूजा ही लिंग पूजा आहे, असं नसून लिंग या शब्दाचा अर्थच चिन्ह असा आहे. संस्कृतमध्ये लिंग म्हणजे चिन्ह, आणि ज्या लिंगाचा अर्थ आपल्या मनामध्ये रेंगाळतो तो व्युत्पत्ती दृष्ट्या आलेला अर्थ आहे. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह. स्वामीजींनी स्पष्टपणे असं सांगितलं की अथर्व वेद संहितेमध्ये स्पष्टपणे एका स्तंभाचा उल्लेख आहे, त्याला युपस्तंभ असं म्हणतात. या युपस्तंभाची पूजा अथर्व वेदामध्ये सांगितलेली आहे. आणि मग याच पूजेचं विस्तारीकरण एका विशिष्ट पुराणामध्ये झालेलं आहे, ज्याचं नावच आहे लिंग पुराण. हा जो युपस्तंभ आहे, हा युपस्तंभ म्हणजे त्या काळी साधारण मुसळासारखा आकाराचा गुळगुळीत एक लाकूड तयार करून त्याच्या दोन्ही बाजूला गुळगुळीत टोकं केलेली असत. आणि याचा अर्थ जशा एखाद्या स्तंभाला आधी नसावा आणि अंत नसावा तसं ब्रह्म आहे असं द्योतक असणारा तो स्तंभ, त्याला युपस्तंभ असं नाव होतं. या युपस्तंभाची पूजा वैदिक घराघरांमध्ये होत असे, ब्रह्माचं प्रतीक म्हणून. याचा आणि लिंगाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. हा जो युपस्तंभाची जी पूजा होती ती नंतरच्या वैदिक काळामध्ये, अजूनही यज्ञ चालू झालेले नव्हते त्या काळामध्ये युपस्तंभाची पूजा होत असे. पुढे हा युपस्तंभ जेव्हा काल थोडा आणखीन पुढे गेला तेव्हा यज्ञ चालू झाले, ज्याला आपण उत्तर वेदिक काल म्हणतो. पूर्व वेदिक कालामध्ये युपस्तंभ होता. उत्तर वेदिक कालामध्ये जेव्हा यज्ञाची प्रक्रिया चालू झाली तेव्हा घराघरांमध्ये यज्ञ सुरू झाले. पैकी 3 यज्ञ प्रत्येक घरामध्ये होतच असत. त्यातला प्रमुख जो होता तो होत्राग्नी, दक्षिणाग्नी
अवहनीय अग्नी अशा प्रकारचे 3 यज्ञ सतत घरामध्ये चालू असत. या यज्ञांच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा समिधांचं यज्ञांमध्ये समर्पण, त्या समर्पणातून येणारा तो धूर आणि त्यातून त्या देवतांना केलेलं आवाहन, या सगळ्यामध्ये हा युपस्तंभ सुद्धा आणला गेला. आणि मग पुढे यज्ञामध्ये जसा अग्नी, धूर, राख आणि निळी ज्योत हे जेव्हा निरीक्षणामध्ये आलं, तेव्हा हाच युपस्तंभ शिवाचा अवतार म्हणून मग धूम्रवर्णीय शरीर, जटायुक्त शरीर आणि नीलकंठ अशा पद्धतीने शिवाची संकल्पना याज्ञिक कालामध्ये आली. आणि त्या काळामध्ये सुद्धा हा युपस्तंभ एका सुदृढ असणाऱ्या बैलाच्या पाठीवर ठेवून यज्ञस्थळावर आणला जात असे. आणि म्हणून शंकराच्या कोणत्याही मंदिरामध्ये नंदी जो समोर बसलेला असतो, तोच नंदी आहे ज्याने शंकरांचा युपस्तंभ आपल्या पाठीवर ओढवून आणलेला आहे. आणि पुनश्च आज्ञा होईपर्यंत तो शिवांच्या समोर बसलेला असतो. म्हणून शिव मंदिरामध्ये नंदीचं असणं हे ग्राह्य मानलं जातं. स्वामीजींनी ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यंत, लिंग पुराणापासून इतर पुराणापर्यंत स्पष्ट श्लोकात्मक पुरावे देऊन त्या कॉन्फरन्समध्ये गुस्ताव ओपर्टचा हा प्रवाद की शिवलिंग म्हणजे लिंग पूजा आहे हा खोडून काढला. तसाच आपण सर्व हिंदू धर्मीयांनी आपल्या मनामध्ये ठेवावा की ही लिंग पूजा नसून ही आदी आणि अंत नसणाऱ्या ब्रह्माची प्रतिकात्मक अशी प्रक्रिया असल्यामुळे तो शिवाचाच निर्गुण अवतार आहे. सगुण अवतारातील शिव जटायुक्त, गंगाधारित, शुभ्रवर्णीय आणि सर्वत्र रक्षा, संपूर्ण अंगाला रक्षा लावणारा असा जो सगुण शिव आहे, त्याचीच निर्गुण प्रतिकृती म्हणजे शिवलिंग आहे. या शिवलिंगाला म्हणजे निर्गुण ब्रह्माला जेव्हा एकोहम बहुश्याम असा संकल्प होतो, त्या संकल्पानुसार सर्व काही त्या निर्गुण ब्रह्मापासून पाझरून सगुण ब्रह्मामध्ये येऊन विश्वाची निर्मिती होते. म्हणून आपण जो काही अभिषेक महालिंगाला करतो, तो अभिषेकामध्ये सगळ्या गोष्टी वरून सोडल्या जातात. जेव्हा वरून सोडल्या जातात तेव्हाच निर्गुण ब्रह्माचं सगुणीकरण झाल्याचा तो एक प्रकारचा पुरावा असतो. ते सगुणीकरण विस्तारित असल्यामुळे शिवलिंगाच्या पिंडीचा खालचा भाग हा विस्तारित असतो. आणि असं जरी असलं तरी जे सुरुवातीला निर्गुण ब्रह्माकडून आलं, जे त्या पिंडाच्या खाली विस्तारलं, ते पुन्हा एकत्र होऊन सतत एखाद्या धारेप्रमाणे चालू राहतं. अशी ही महामायेची किंवा प्रकृतीची जी वाटचाल आहे, ती आणि निर्गुण ब्रह्म एकाच वेळा दर्शवणारी एकाच महालिंगामध्ये निर्गुण, सगुण आणि प्रकृती किंवा माया या तीनची प्रतिकृती येते. म्हणून आपण महाशिवरात्रीला महालिंगाची जी पूजा करतो, ज्याच्यासाठी आपण त्रिगुणात्मक रूपकात्मक बेल वाहतो, कारण त्या निर्गुणीकरणाचं सगुणीकरण करण्यासाठी त्रिगुणांची मदत घेऊन मायेच्या सहाय्याने, प्रकृती म्हणजेच त्रिगुण आहे, त्याच्या सहाय्याने हे सर्व सगुण स्पष्ट झालं. इतकी लक्षणात्मक पूजा ही शिवलिंगामध्ये आहे. अशा शिवलिंगाला खुळचट समजुतीमुळे लिंग पूजा समजणारे बरेचसे विद्वान आजूबाजूला आढळतात. त्याबद्दल स्वामीजींनी स्पष्ट पुरावा दिल्यामुळे या सगळ्या शंका मनामधून काढून टाकायला काहीच हरकत नाही. यावेळेला स्वामीजींनी उपरोधाने एक वाक्य सुद्धा सांगितलेलं आहे. संशोधनामध्ये
प्रबंध वाचणाऱ्या आणखीन एकाने असं सांगितले की कृष्ण आणि गोपिका हा कल्पनांचा खेळ आहे. आणि किंबहुना आधुनिक हिंदू अशाच प्रकारची काहीतरी खुळचट समजट मनामध्ये ठेवतो. उपरोधाने स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की कृष्णाचं अस्तित्व आणि गोपिकाचं अस्तित्व सुद्धा पाश्चात्यांना मंजूर नसेल तर ते नाही, त्यांना जे जे मंजूर असेल ते आहे, अशा पद्धतीने हिंदू धर्माची जडणघडण व्हावी असं जर त्यांना वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही म्हणून ती तिथं नाही असं म्हणणं जितकं मूर्खपणाचं आहे, तितकंच पाश्चात्यांच्या दृष्टीमधून हिंदू धर्माचं परीक्षण करणं तितकंच चुकीचं आहे. अशा प्रकारे स्वामीजींचे या समारंभामधले, या कॉन्फरन्समधले प्रवचन संपली आणि त्याच वेळेला स्वामीजींना एक आमंत्रण आलं. एका पॅरिस पासून थोडं दूर फ्रान्सच्या किनाऱ्यावर नॉर्मंडी, या नॉर्मंडीचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल, दुसऱ्या महायुद्धामध्ये जिथे अलाइड फोर्सेसनी लँडिंग केलं तो किनारा म्हणजे नॉर्मंडीचा किनारा. या नॉर्मंडी जवळ एक गाव होतं ज्याचं नाव होतं ब्रिटानी. या ब्रिटानी गावामध्ये या ओलीबुलबाईंची एक वास्तू होती, एक चांगला बंगला होता. त्यांनी निरोप पाठवला स्वामीजींना की स्वामीजी 4 दिवसासाठी तुम्ही विश्रांतीला इकडे समुद्रकिनारी या, तुम्हाला बरं वाटेल. आणि म्हणून स्वामीजी सुट्टीसाठी ज्यूल्स बोवा, स्वामीजी, ओलीबुल, जोसेफाईन मॅक्लिओड हे सगळे या गावामध्ये काही दिवस तिथे आले. स्वामीजींना ब्रिटानी या गावी भेटायला भगिनी निवेदिता सुद्धा आल्या. पण भगिनी निवेदितांचा या भेटीमध्ये स्वामीजींच्या बद्दल अतिशय गैरसमज झाला. जे स्वामीजी ज्या उत्साहाने भगिनी निवेदिताला अगोदर भेटत होते, यावेळेला मात्र स्वामीजींचा स्वभाव पूर्णपणे बदललेला होता. स्वामीजींचा स्वभाव बदलण्यामागचं कारण भगिनी निवेदिताला तितकंसं कळू शकलं नाही. महापुरुषांच्या मनाचा अंदाज येणं फारसं सोपं नाही, दुरापास्त आहे. स्वामीजींना आपल्या समोरचं स्पष्ट 1 वर्ष 3 महिन्याचं आयुष्य दिसत होतं. आता हा महापुरुष अथांग विस्तारित होऊन या संपूर्ण विश्वासी एकरूप होणार आहे याची त्यांना खात्री झालेली होती. त्यामुळे मनामध्ये एक प्रकारची विचित्र उदासी आलेली होती. ती उदासी आणि नैराश्य यामध्ये फरक आहे. स्वामीजी उदास झाले होते. उदास या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये अत्यंत चुकीचा वापरला जातो. उदास म्हणजे दुःखी आहे. उदास या शब्दाची उत्पत्ती तशी नाही. उत आस, ज्याची इच्छा संपून गेलेली आहे. निराशेचा गाव दिधला आम्हासी, तुकाराम महाराज म्हणतात, भगवंतांनी मला निराशा नावाचा गाव दिलेला आहे, जिथे आशा नांदतच नाही. आणि केव्हा तरी उद्वेगाने आता काय मला जगण्याची इच्छा राहिली नाही असं आपण म्हणतो, पण ज्याला खरोखरच या विश्वाचं स्वरूप कळालेलं आहे, त्याचं विकृत स्वरूप कळालेलं आहे, त्याला या जगामध्ये वावरावं अशी इच्छा कशी होईल? आणि जेव्हा ती इच्छा प्रबळ होते तेव्हा मग या विकृत विश्वामध्ये भाग घेण्याचा उत्साह कमी होत जातो. स्वामीजी त्या अवस्थेमध्ये होते. आता स्वामीजींच्या सवंगडी 2च होते, एक काली माता, एक ठाकूर. दोघेच्या दोघे स्वामीजींना बोलवत होते. फार दूरवरचा किनारा स्वामीजींना दिसत होता. आसमा परे की सदाए है, आकाशाच्या पलीकडचा आवाज. ही मृत्यूची चाहूल नाहीये. प्रत्येक मृत्यूमध्ये पुनर्जन्माचा शाप आहे. पण हे पलीकडे जाणं जे आहे त्याच्यामध्ये परत येणं नाहीये. आता जाणे येणे नाही. नामदेव महाराज सांगतात आपल्याला. माझे गाणे पश्चिमेकडे, नामदेव महाराज आपल्याला सांगतात.
काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. देह जाणार, परत येणारच नाही. आता पुन्हा या या देहाशी कधीही मी संबंध पावणार नाही, कधीही कोणत्याही देहाशी संबंधित होणार नाही, कधीही पुनर्जन्म होणार नाही, कधी जीव म्हणून येणार नाही. आता राहील ते फक्त शिव म्हणून. या विचारांमध्ये स्वामीजी असल्यामुळे निवेदितांना ते फार बाजूला गेल्यासारखे वाटले. त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी त्यावेळेला त्या बाकीच्या मैत्रिणींना, ओलीबुलना पत्र लिहून सांगितलं की स्वामीजी माझ्याशी व्यवस्थित वागत नाहीयेत, काय त्यांच्या मनामध्ये चाललंय कोण जाणे. याच काळामध्ये स्वामीजींनी सूचना शेवटच्या द्यायला सुरुवात केली होती. आज ज्या स्वामी विवेकानंदांना देव म्हणून आपण पूजतो, त्या स्वामी विवेकानंदांना त्या काळी देव म्हणून पूजत नव्हते. इतकंच नव्हे तर स्वामीजींच्या आयुष्यामध्ये त्यांचा उदो फक्त पाश्चात्य लोकांनी केलेला आहे. आपल्या देशातल्या लोकांनी उदो दूर राहो, उपहास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामीजींनी जी जमीन आपल्या नावावर ठाकूरांचं मंदिर बांधण्यासाठी घेतली होती, ती वैयक्तिक जमीन असून ती ट्रस्टची जमीन नाही, म्हणून त्याच्यावर कर कलकत्ता महानगरपालिकेने लावला आणि तो कर भरायला या सगळ्या साधूंकडे पैसे नव्हते. एकाही भारतीयाच्या मनामध्ये सुद्धा आलं नाही की या इतक्या महान आत्म्याला आपण थोडी मदत करावी. अतिशय स्वार्थी स्वभावाने आपण धर्माचा किंवा साधनेचा अभ्यास करतो. स्वतःच्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी, आपल्या आप्तांसाठी, आपल्या मुलामुलींसाठी आपण भयंकर पैसे खर्च करतो, पण सात्विक दान करण्यासाठी आपला हात धजत नाही. यापेक्षा जास्त वैषम्याची गोष्ट नाही. साधनेच्या प्रवासामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याच्याकडून यज्ञ तप दूर राहो दान होऊ शकत नाही, तो साधनेमध्ये अग्रेसर होऊच शकत नाही. एखाद्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, एखाद्या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी, एखाद्या गरीबाच्या तोंडामध्ये जाणाऱ्या घासासाठी आपले हात दान देण्यासाठी धजत नाही. अरे ज्याचे धजत नाही तर तो साधनेमध्ये अतिशय मागासलेला आहे असं समजायला हरकत. स्वामीजींना हाच त्रास सहन करावा लागला. एकही कलकत्त्याचा ग्रहस्थ या सगळ्या साधूंना मदत करायला तयार नव्हता. ज्या वेळेला स्वामीजी आपल्याच देशाचा, आपलाच सनातन हिंदू धर्म अतिशय विरोधामध्ये सगळ्यांना समजावून सांगत होते, त्यावेळेला त्यांचे पाय ओढणारे दुसरे तिसरे कोणी नसून भारतीयच होते. शेवटी ते ट्रस्ट करायचं ठरलं. ट्रस्ट डीड बनवून पाठवलं स्वामीजींच्याकडे. स्वामीजी भयंकर संतापले, कारण त्या ट्रस्ट डीड मध्ये भयंकर चुका होत्या. धार्मिक बनणं किंवा साधना करणं म्हणजे अतिशय भोळसट असणं आणि खुळचट असणं तरी चालतं, अशी भयंकर भ्रामक समजूत आपली आहे. साधक हा अतिशय तल्लख बुद्धीचा असला पाहिजे. व्यवहार त्यांनी चोख सांभाळला पाहिजे. अस्वच्छता, ओंगळपणा, स्वामीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जर ओंगळपणा आणि अस्वच्छता असेल तर तिथं जीवनमुक्त जरी राहत असेल तरी मी जाणार नाही. आपल्या सगळ्या साधनेच्या जागा, तीर्थक्षेत्रांच्या जागा अतिशय अस्वच्छ, गलिच्छ. शौच नावाचा नियम आहे, पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेला आहे. अंतरशुची हा खूप नंतरचा टप्पा आहे. बाह्यशुची, स्नान,
वस्त्र, आजूबाजूची जागा, शौच नसेल तर पावित्र्य असू शकत नाही. स्वामीजींनी खरमरीत शब्दात पत्र लिहिलं आणि पूर्ण ट्रस्ट डीड एक एक ओळ वाचून इंग्रजीमध्ये त्याची दुरुस्ती केली आणि मग रामकृष्ण ट्रस्टची स्थापना झाली. आणि तो कागद ज्याच्यावर आज रामकृष्ण ट्रस्ट उभा आहे तो स्वामीजींनी नोटराइज करण्यासाठी पॅरिसच्या ब्रिटिश कॉन्सुलेटमध्ये जाऊन साईन केला. त्यामुळे रामकृष्ण ट्रस्टची जी मूर्त मेढ रोवली गेली ट्रस्ट या दृष्टीने ती पॅरिसमध्ये ब्रिटिश कॉन्सुलेटमध्ये झालेली आहे. हे ट्रस्ट डीड पाठवताना स्वामीजींनी एक पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं लिहिलेलं आहे, मी माझ्या गुरूंचे ऋण फेडलेले आहे. जे जे मला ठाकूर सांगून गेले ते सर्व मी माझ्या तन मन धन अर्पण करून सगळं केलेलं आहे. आता मला काहीही विचारू नका. मला ट्रस्ट नाही, मला भारत नाही, मला हिंदू धर्म नाही, मला जग नाही, मला विश्व नाही, मला काहीही नाही. स्वामीजींच्याकडून निर्वाणीचे इशारे यायला सुरुवात झालेली होती. याच वेळेला या ब्रिटानी गावातून जेव्हा निघायचं ठरलं त्याच्या शेवटच्या दिवशी भगिनी निवेदितांनी स्वामीजींचा निरोप घेतला आणि त्या इंग्लंडमध्ये गेल्या. याच्यानंतर भगिनी निवेदितांची भेट थेट मार्च 1902 म्हणजे मृत्यूच्या अगोदर 3 महिने झालेली आहे. शेवटचा निरोप घ्यायला भगिनी निवेदिता आली ब्रिटानी इथे आणि स्वामीजींनी तिला बाहेर बागेमध्ये बोलवलं आणि एवढंच म्हणाले की एक इस्लाम मध्ये असा एक संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायामध्ये नवीन जन्माला आलेलं मूल पाण्यामध्ये टाकून देतात आणि म्हणतात जर तुझ्यावर ईश्वराचा आशीर्वाद असेल तर तू मरशील, पण जर तुझ्यावर अलीचा आशीर्वाद असेल तर तू जगतील. इतकी त्यांची अलीवर श्रद्धा आहे. त्याच न्यायाने मी तुला आज आशीर्वाद देतो, या जगामध्ये तू जा. या जगामध्ये तू जर यशस्वी झाली नाहीस तर तू माझी शिष्य असतील, पण या जगामध्ये जर तू यशस्वी झालीस तर तू काली मातेची पुत्री असशील. असा आशीर्वाद भगिनी निवेदिताला दिला. भगिनी निवेदिता तिथून निघून गेल्या आणि मग स्वामीजी पुनश्च पॅरिसला परतले. त्यावेळेला येता येता या ब्रिटानी गावाजवळ एक चर्च होतं. ख्रिश्चन धर्मामध्ये जसे आपल्याकडे एकांतात राहणारे साधू आहेत तसे एकांतात राहणाऱ्या बऱ्याचशा सॉलिट्यूड ज्याला म्हणतात अशा एकांतात राहणाऱ्या बऱ्याचशा पंथ आहेत. त्यापैकी एक अतिशय मोठा आणि गाजलेला पंथ म्हणजे बेनेडिक्ट पंथ. त्यांना बेनेडिक्टियन मॉन्क असं म्हणतात. आयुष्यातील प्रत्येक क्षण ईश्वराच्या प्रार्थनेसाठी घालवणारे असे बेनेडिक्टियन मॉन्क असतात. बहुंशी वेळेला ते मौनामध्ये असतात. अतिशय नीरव शांतता, मनातल्या मनामध्ये परमेश्वराचा जप, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त जप, प्रार्थना, अशा प्रकारे अतिशय कडक अशा शिस्तीमध्ये हा बेनेडिक्टियन पंथ चालतो. याच पंथाच्या चर्चला ॲबे असं म्हणतात. असं एक चर्च ॲबे जवळच होतं, त्याला सेंट मायकल असं म्हणतात. त्या माउंट सेंट मायकलच्या चर्चमध्ये स्वामीजी गेले आणि त्या चर्चमध्ये अतिशय अशा अंधाऱ्या काळ कोठड्या असतात तशा अंधाऱ्या कोठड्या होत्या. या कोठड्यांमध्ये बऱ्याच वेळेला तुरुंगातल्या ज्यांना तुरुंगात टाकायचं अशा लोकांना टाकलं जात असे, राजे रजवाडे. आणि ज्या वेळेला नसतील त्यावेळेला ते बेनेडिक्टियन मॉन्क त्या गोष्टी वापरत असत. हे सगळं बघितल्यानंतर प्रत्येकाला आश्चर्य वाटले की किती त्रास होत असेल तुरुंगामध्ये टाकलेल्या लोकांना, किती त्यांचे हाल होत असतील. स्वामीजींना विचारलं तर स्वामीजी म्हणाले, आत्ता मला असं जाणवते की या जागी ज्या पद्धतीचं ध्यान होऊ शकेल तसं इतर ठिकाणी होणार नाही. एकांत होतोय, एकांत मिळतोय, एकांतासाठी चांगली जागा दिसली की स्वामीजींना ध्यान आठवत असे.
खादिले ते खावेसे वाटे असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्याच्या मनामध्ये जे विचार त्याची अनुकूलता होताच ते विचार फोपावतात. पैसे पाहताच आपल्या मनामध्ये लोभ फोपावतो, कारण पैशाच्या लोभाचेच विचार आपल्या मनामध्ये असतात. संन्यासी योगी मात्र जरा एकांत जरी भेटला तरी सुद्धा ध्यानाचाच विचार करतो. कौपीनवंतः खलु भाग्यवंतः, शंकराचार्य सांगतात कौपीनधारी हे खरे भाग्यवंत आहेत. अशा प्रकारे पॅरिसला आल्यानंतर स्वामीजींची अवस्था साधारण अशीच होती. त्यांनी त्या काळामध्ये एक पत्र लिहिलेलं आहे, सिस्टर ख्रिस्टीनला पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्वतःची अवस्था वर्णन केलेली आहे. ही अवस्था आपण वाचण्याचं कारण इतकंच आहे की योगी जेव्हा या विश्वामध्ये नसतो तेव्हा कुठे असतो. स्वामीजी त्या पत्रामध्ये लिहितात, ख्रिस्टीन, आता मला स्पष्ट जाणवतंय की आकाश निरभ्र होत चाललंय, ढग विरत चाललेत. आता कर्माचे अभ्र संपत संपत चाललेत. माझ्या कर्मबीजांचा नाश होत चाललाय, मला स्पष्ट दिसतंय. आता माझ्याशी आई बोलते, पण आई आता माझ्याशी अत्यंत शांत आणि मृदू आवाजात बोलते. आता मला भारत जाणवत नाही, देश जाणवत नाहीत, विश्व जाणवत नाही, मला कोणत्याही प्रकाराने एखादी गोष्ट जाणवत नाही. मला फक्त जाणवते ते अस्तित्व. हे संपूर्ण विश्व काय आहे, कसं आहे, हे आता मला जाणवायला लागलंय. हे सगळंच्या सगळं माझ्यामध्ये सामावतं याची मला खात्री व्हायला लागलेली आहे. आता मला पल्याडचा किनारा सुद्धा दिसायला लागलेला आहे. एक हात आईने धरलेला आहे. अलगद एखाद्या मुलाला एखाद्या आईने घेऊन जावं तसं मला माझी माता घेऊन चाललेली आहे. किनाऱ्याच्या पलीकडे मी लवकरच पोहोचणार आहे. काय सांगू, या अनुभवाचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. असं पत्र स्वामीजींनी लिहिलेलं आहे. हे पत्र आणि ज्ञानदेवांची अवस्था जी त्यांनी त्यांच्या ओवीमध्ये वर्णन केलेली आहे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. सुमधुर आवाजामध्ये गायलेलं असल्यामुळं कदाचित गाणं या सदरामध्ये हे लक्षात राहतं, पण यामध्ये काय भरलेलं आहे, माऊलींनी काय आपला अनुभव वर्णन केलेला आहे, हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. विश्वाचे आर्त, या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वाच्या मागे नेमकं काय आहे, नेमकं कारण काय आहे, कार्य कारण भाव अतिशय सुस्पष्टतेने जेव्हा ज्ञानदेवांना कळाला तेव्हा त्याने आनंदाने उद्गार काढलेले आहेत की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले, प्रकाशले. अवघेची झाले देह ब्रह्म, अवघाची नाहीये, अवघेची झाले देह. संपूर्ण जीवसृष्टी आता ब्रह्ममय झालेली आहे. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले. आता या जगामध्ये वाईट काहीच दिसत नाहीये. सगळं जे काही चाललंय ते आदिमायेच्या इच्छेने चालू आहे. सगळं आनंदमय आहे आणि सगळं जे चाललंय त्याच्या मागची प्रेरणा फक्त प्रेम अशी आहे. असं जे प्रेम ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व चालतं ते संपूर्ण प्रेम आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले. संपूर्ण सगळं वैश्विक सत्य प्रेम माझ्या एकट्याच्या ठिकाणी गोळा झालंय, ते मी अनुभवतोय. नवल देखिले नभाकार गे माये, ज्याचा अंत इंद्रियांना कधीच कळू शकणार नाही, ज्याचा आधी
इंद्रियांना कधीच कळू शकणार नाही. म्हणजेच जो सेंद्रिय इंद्रिय अनुभवांच्या पलीकडे आहे, अशा या अतिंद्रिय अनुभवामध्ये मला हे कसं नभाकार झालेलं आहे, कसा आकार आलेला आहे, सगळं मला कळालेलं आहे. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. सगुणामध्ये निर्गुण आलं कसं? आलं की नाही आलं? अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, की सगुण निर्गुण एक गोविंदू रे. जर झालंच तर कसं झालं? जे नव्हतंच आणि नसतंच त्याच्याकडून होतं आणि असतं कसं झालं? आज कळालं, असं ज्ञानदेव सांगतात. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. सगुण स्वरूप सहज कळालं. पण कसं कळालं? हृदयी स्थिरावला ब्रह्माकारे. विठ्ठलही कळाला, रुक्माईही कळाली, ब्रह्मही कळालं. सृजनही कळालं, प्रेमही कळालं. आणि हे सगळंच्या सगळं या माझ्या हृदयामध्ये ते एकवटून आलं. हीच अवस्था स्वामीजींची झालेली होती, जी स्वामीजींनी पत्रामध्ये सांगितलेली आहे. याच वेळेला स्वामीजींना एक निरोप आला मदाम कालवेचा, की स्वामीजी तुमची जर परवानगी असेल तर आपण ओरिएंटल एक्सप्रेस या रेल्वेनी इजिप्त पर्यंत प्रवास करूया का? स्वामीजींनी होकार दर्शवला. आणि ज्या दिवशी पॅरिस सोडायचं या प्रवासासाठी, त्याच्या आदल्या दिवशी फक्त एक शेवटची फेरी मारून यायची म्हणून एक्झिबिशन जी कॉन्फरन्स चालली होती तिथे जाऊन आले. स्वामीजींच्या पाश्चात्य कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्म परिषदेने झाली आणि शेवट या पॅरिस या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होतं त्या ठिकाणी झाली. इथे स्वामीजींचा जवळजवळ पाश्चात्य प्रवास संपून जातो. दुसऱ्याच दिवशी पॅरिस पासून इजिप्त पर्यंत जाणारी जी त्या काळची अतिशय प्रसिद्ध अशी ओरिएंटल एक्सप्रेस, अतिशय लक्झुरियस अशी ट्रेन होती. सगळा थाट राजेशाही त्या रेल्वेमध्ये होता. ऑक्टोबर 24, 1900 साली स्वामीजी आपल्या सहकाऱ्यांसहित ज्युल्स बोवा, मदाम काल्वी, मिस्टर अँड मिसेस लॉयसन अँड मिस जोसेफाईन मॅक्लिऑड, ज्याला टॅन्टिन असं म्हणत, स्वामीजींची मैत्रीण, ती स्वतःला स्वामीजींची मैत्रीण समजत असे. पॅरिस पासून कॉन्स्टँटिनोपल हा 1750 मैलांचा प्रवास ही रेल्वे करत असे. फ्रान्समध्ये, ऑस्ट्रियामध्ये, जर्मनीमध्ये, सर्बियामध्ये, बल्गेरियामध्ये, टर्कीमध्ये, बॉस्फोरस सी पर्यंत. पहिला मुक्काम ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना या ठिकाणी पडला. आपल्याला अजून देश आणि त्यांच्या राजधान्या कळत नाहीत. स्वामीजी ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांना आणि बरोबर असलेल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणचा पूर्ण इतिहास सांगत असत. काय अफाट ज्ञान होतं स्वामीजींच्याकडे. 3 दिवस व्हिएन्ना मध्ये राहिले. हिंदू पद्धतीने 2 वेळेला तिथे जेवण झालं. स्वामीजींनी तिथले सगळे संग्रहालय पाहिले, चित्र पाहिले, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वामीजींची प्रगती होते. जेव्हा चित्रकला पाहायला गेले तेव्हा तिथे आलेल्या बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं की स्वामीजींना चित्रकलेतलं एवढं कळतं कसं. तिथेच शॉनबर्ग नावाचा राजवाडा होता, तो शॉनबर्न राजवाडा बघायला गेले. याच ठिकाणी नेपोलियनचा एकुलता एक मुलगा अटकेमध्ये ठेवलेला होता. त्याचं टोपण नाव तरुण गरुड असं होतं, यंग ईगल म्हणत असत त्याला. त्या काळच्या ऐतिहासिक परिस्थितीनुसार मॅटरनिक नावाचा एक राजकारणी होता, ज्यांनी या नेपोलियनच्या मुलाला आपल्या वडिलांसारखंच पुन्हा एकदा काहीतरी प्रस्थापित करावं
आणि बोनापार्ट घराण्याची संस्था पुन्हा फ्रान्समध्ये प्रस्थापित करावी, बोर्बोन नावाच्या राजांना, ज्यांना इंग्लंडनी ठेवलं होतं, त्यांना हटवावं, अशी सगळी त्याची इच्छा होती. अतिशय धैर्यवान होता. पण दुर्दैवानं तो तिथून बाहेर पडू शकला नाही, कारण त्याच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि शेवट त्याचा तिथेच झाला आणि अतिशय तरुण वयामध्ये नेपोलियनचा मुलगा तिथे मेला. स्वामीजींनी या इतिहासामधले बारकावे सारकावे सुद्धा सगळ्यांना तिथं सांगितले. याच काळामध्ये स्वामीजींनी ऑस्ट्रियामध्ये पाहिलं की रस्त्यावर जिकडे जाईल तिकडे युरोपमध्ये सैनिक मार्च पास्ट करतात. सगळीकडे एक सैनिकी वातावरण स्वामीजींना सापडलं आणि मग हे सैनिकी वातावरण पाहून स्वामीजींनी सांगितलं, एक भविष्यवाणी केली. ती भविष्यवाणी अशी होती की सध्याचा ऑस्ट्रियाचा राजा, ज्याचं नाव फ्रान्सवा जोसेफ असं होतं, सध्याचा ऑस्ट्रियाचा राजा फ्रान्सवा जोसेफ याच्या मृत्यूनंतर जर्मन लोक जर्मन भाषा बोलणाऱ्या ऑस्ट्रियाच्या प्रांताला आपल्याकडे ओढून घेतील किंवा त्याच्यावर स्वारी करतील आणि हे बघून रशिया जर्मनी बरोबर युद्ध पुकारेल आणि एक प्रचंड मोठं युद्ध होण्याची शक्यता आहे. अगदी नेमकं तसंच झालं. पहिलं महायुद्ध असंच झालं. योग्याला भविष्यकाळ सुस्पष्ट दिसत असतो. इथून स्वामीजी हंगेरीला आले. हंगेरीला आल्याबरोबर स्वामीजींनी सांगायला सुरुवात केली की हंगेरी आणि टर्की, तुर्कस्तान आणि हंगेरी हे दोन्हीकडचे लोक वंशदृष्टीने एकच आहेत. दोघांचा मूळ वंश आहे तिबेटन तारतार. तिबेटमध्ये तारतार नावाची जी वांशिक वंशावळ आहे तीच पुढे युरोपमध्ये गेली, त्यातली काही भारतामध्ये आली. स्वामीजी स्वतःला सुद्धा तारतार समजत असत. स्वामीजी म्हणाले फरक इतकाच आहे, हंगेरीकडे जे तिबेटन तारतार आले ते कॅस्पियन समुद्राकडून आले आणि हे तुर्कस्तानमध्ये जे आले तिबेटन तारतार ते आशिया मायनर मधून आले. आपल्याला आशिया मायनर, कॅस्पियन सी, मायग्रेशन, वंश हे सगळंच नवीन वाटतंय. स्वामीजींना याचं सखोल ज्ञान होतं. इस्तंबूलमध्ये उतरल्याबरोबर स्वामीजींची तपासणी झाली, सगळ्याच लोकांची तपासणी झाली आणि बरीचशी पुस्तकं या लोकांकडे होती. त्यामुळे इस्लाम प्रांतामध्ये आल्यामुळे कस्टम्सनी धर्मावर जास्त भिस्त असल्यामुळे यांची बऱ्याचशी पुस्तकं जप्त केली. शेवटी मग बराचसा वादविवाद झाल्यानंतर 2 पुस्तकं तेवढी जप्त केली, बाकीची परत देऊन टाकली. स्वामीजींनी इस्तंबूलमध्ये सगळ्या म्युझियम्सना भेटी दिल्या. पण स्वामीजींना एक अट घातली होती की तुम्ही इस्तंबूलमध्ये प्रवचन करू शकत नाही. त्यामुळे स्वामीजींनी इस्तंबूलमध्ये प्रवचन केलं नाही. चर्चा चालूच होत्या. आणि असंच एकदा एक म्युझियम बघून स्वामीजी असे बाहेर पडले होते आणि अचानक धावत सुटले. मॅडम बोवाला कळेना की स्वामीजी धावतायत का. तर एक 5 मिनिटं धावून स्वामीजी थांबलेले दिसले. पण सगळ्यांनी येऊन बघितलं तर स्वामीजी फुटाणे खरेदी करत होते. कारण इतक्या वर्षांनी त्यांना इस्तंबूलमध्ये फुटाणे विकणारा माणूस भेटला. एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वामीजींनी मनसोक्त फुटाणे खाल्ले. सांगण्याचा उद्देश पुन्हा हाच आहे. आपल्या खोलचट संकल्पना ज्ञानी माणसाबद्दल अशा असतात की त्यांनी या जगामध्ये काहीही आनंद घेऊ नये, एन्जॉय करू नये. कारण आपली संकल्पनाच अशी आहे, अतिशय गंभीर चेहऱ्याचा, विनोदाचं वावडा असणारा, अतिशय मोजकं खाणारा, कधीही न हसणारा, या खोलचट संकल्पना आहेत. उलट जो जीवन मुक्त असतो तो तितक्याच आनंदाने सगळीकडे जगामध्ये विश्वामध्ये वावरत असतो. आणि आपण कधीही असा विचार करू नये की जर फुटाणे खाण्यासाठी स्वामीजी इतके धावत सुटले याचा अर्थ त्यांची फुटाण्यावर अजूनही इच्छा होती. परावैराग्य असणारा माणूस होता तो. असा स्वामीजी कसा फुटाणार. पण बाधित अनुवृत्तीने हे गोष्टी करायला काहीच हरकत नाही. एखादा संन्यास आहे म्हणून त्याच्यासमोर जर लहान मुलं आलं तर त्याच्याशी खेळेल की नाही, की हा बंध आहे असं म्हणेल. तेही परमेश्वराचंच रूप आहे.
पण ज्या पातळीवरून जीवनमुक्त या जगामध्ये वावरतो, ज्या पातळीवरून आपण वावरतो, यामध्ये बंध आणि मुक्तीचा फरक आहे. जवळच एक मुलींचं कॉलेज होतं. जाहीर प्रवचनाला बंदी होती, पण कॉलेजमध्ये बोलू शकतात म्हणून स्वामीजींना तिथे प्रवचन करायला सांगितलं. आणि गमतीची भाग म्हणजे त्यांना दिलेला विषय सुद्धा पाश्चात्य तत्वज्ञानावर होता. स्वामीजींनी देकार्त, स्पिनोझा आणि नित्जे 3 दिग्गज तत्वज्ञ आहेत. पाश्चात्य तत्वज्ञानामधले 3 दिग्गज तत्वज्ञ. या 3 दिग्गजांच्या तत्वज्ञानावर इतकं सुरेख प्रवचन केलं की ज्या शाळेमध्ये हे प्रवचन झालं त्या शाळेमध्येच तत्वज्ञान विभागाचा जो विभाग होता, त्याच्या प्राध्यापकांपासून ते तिथे जमलेले जेवढे तत्वज्ञ होते त्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की एक भारतीय माणूस पाश्चिमात्य तत्वज्ञानाबद्दल इतकं कसं जाणतो. एकदा का बुद्धी ऋतंभरा प्रज्ञेच्या प्रांतामध्ये गेली की तिला विषय राहत नाही. सत्वगुणाचं जी ताकद आहे ती अशी आहे की ती ज्ञानासाठी उद्युक्तच करते. आणि आपण साधारण जर समाजात पाहिलं तर 70-80व्या वर्षी ही सुद्धा शिकणारी लोक आहेत, आणखीन ज्ञान घेणारी लोक आहेत. सत्वगुण शांत बसू देत नाही, कारण त्याला ज्ञानाचं खाद्य लागतं. पण रजोगुणामध्ये बुडालेले सगळे असल्यामुळे हे रजोगुणात बुडालेले मूर्ख लोक जी असतात ते प्रश्नच असा विचारतात, आता या वयात शिकून काय करणार आहे. सत्वगुणी माणसाला नेहमी आपण वेद तरी चाळावेत, पुन्हा एकदा भगवद्गीता बघावी, पुन्हा एकदा माऊलींची ज्ञानेश्वरी अनुभवावी, पुन्हा एकदा तुकाराम वाचावा, आणखीन कुणाचा तरी सत्संग ऐकावा. कानानी असो, डोळ्यांनी असो, मनानी असो, ज्ञान मिळत राहावं. असं सत्वगुण, असं जिथं होतं तिथंच सत्वगुण असतो. कारण सत्वगुणाची अधिष्ठातीच सरस्वती आहे, रजोगुणाची लक्ष्मी आहे. वेद वाचण्यामध्ये लक्ष्मीची उन्नती होण्याचं काही कारणच नाही. आणि लक्ष्मीची उन्नती जर भगवद्गीता वाचून होत नसेल तर तिथे रजोगुणी माणसाचं चित्त जाण्याची इच्छाच नाही होत. स्वामीजींच्या आत्मचरित्रातून ही आपल्याला गोष्ट कळते. 10 नोव्हेंबर 1900 स्वामीजींनी इस्तंबूल सोडलं आणि ग्रीसमध्ये अथेन्स या ठिकाणी गेले. मारमारा नावाचा जो समुद्र आहे त्या समुद्रातून 1 दिवस 1 रात्र प्रवास करून स्वामीजी ग्रीसला पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रीक ऑर्थोडॉक्स मठ आहेत. ग्रीक मठ म्हणजे इसवी सनापूर्वी 6व्या शतकापासून ते इसवी सनापर्यंत हेलिनिस्टिक इन्फ्लुएन्स ज्याला म्हणतात, ज्या काळामध्ये सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो वगैरे होऊन गेले तेव्हापासून नंतर पर्यंत ग्रीक देवी देवतांचे जी मंदिरं होती त्यापैकी एक मठ जो होता, ज्याला ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च मठ म्हणतात, त्या मठाला भेट दिली. आणि तिथेच एक इल्युशिनियन मिस्ट्री नावाचा प्रकार आहे. इल्युशिनियन मिस्ट्री म्हणजे साधारण 2000 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये ज्या वेळेला ग्रीक साम्राज्य होतं, ज्या वेळेला अलेक्झांडर वगैरे होते, त्या काळामध्ये एका विशिष्ट मंदिरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विधी होत असे, ज्याच्याबद्दल अतिशय गूढता बाळगली जाते. तो विधी आजही होतो. त्या विधीचे कारण मीमांसा फार कमी लोकांना माहिती आहे. आणि हा विधी जीव आणि शिव याचं मिलन व्हावं यासाठी केला जाणारा विधी आहे. या विधीमध्ये ध्यान आहे. या विधीमध्ये एक कथा आहे. त्या कथेच्या अनुषंगाने काही
उपचार आहेत, काही विधी आहेत. ते विधी 4 दिवस चालतात आणि या विधीमध्येच गुरु शिष्य परंपरेच्या नात्याने ध्यानाच्या माध्यमातून असे काही अनुभव दिले जातात, घेतले जातात किंवा होतात, ज्याच्याबद्दल फारसं लिहिलं गेलेलं नाही आणि ज्याला होतं तो फारसं बोलत नाही. असं असल्यामुळे ज्या मंदिरामध्ये हे होतं त्याला इल्युशन मिस्ट्री असं म्हणतात. या इल्युशन नावाच्या मंदिरातील गूढ. हे गूढ नेमकं काय आहे याच्याबद्दल बरेच प्रवाद आहेत, बऱ्याच लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे स्वामीजी जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा सगळ्यांनी विचारलं, स्वामीजी ही इल्युशनियन मिस्ट्री म्हणजे काय आहे? सगळ्यांना वाटलं की हे आतापर्यंत 1800 वर्षामध्ये कोणाला जमलेलं नाहीये. स्वामीजी याच्यावर काय बोलणार? एकतर ते भारताचे. स्वामीजींनी 2-2.5 तास प्रवचन करून नेमकं इल्युशन मिस्ट्री म्हणजे काय, ती कशा पद्धतीने केली जाते आणि त्याच्यामध्ये ग्रेटर मिस्ट्री आणि लेसर मिस्ट्री म्हणजे मोठं गूढ आणि लहान गूढ काय आहे हेही सांगितलं. त्या मोठ्या गूढ जे आहे त्याला ग्रीक भाषेमध्ये एक शब्द वापरला जातो, पिअर्सिंग द इयर ऑफ ग्रेन इन सायलन्स. मराठीमध्ये म्हणायचं तर नीरव शांततेमध्ये धान्य कणाच्या कानाचा छेद. ही गूढ भाषा आहे. नीरव शांततेमध्ये धान्य कणाच्या कानाचा छेद. याचा लक्षणार्थ असा आहे की ध्यानामध्ये जे कानावर आतापर्यंत पडलेलं नाही असं ते परमज्ञान, श्रुती ज्ञान कानावर पडण्याचा विधी, त्याला मोठं गूढ किंवा ग्रेटर मिस्ट्री असं म्हणतात. ती निर्गुण साक्षात्काराची प्रक्रिया आहे. आणि छोटं गूढ जे आहे ते शरीर व आत्मा याच्या संबंधित सगुण रूपावर ध्यान केल्यानंतर येणाऱ्या सिद्धींचा अनुभव म्हणजे एक चेतनेच्या आविष्काराचं ज्ञान छोटं गूढ, एक चैतन्याचं ज्ञान मोठं गूढ किंवा ग्रेटर मिस्ट्री. हे सगळं स्वामीजींनी समजावून उलगडून सांगितलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की स्वामीजींना किती ज्ञान आहे. तिथून पुढे ही सर्व मंडळी इजिप्तमध्ये पोहोचली. इजिप्तमध्ये गेल्यानंतर तर ज्या इजिप्तमध्ये 3100 सालापासून, इसवी सनापूर्वी 3100 साली पहिला पिरामिड बांधला गेला, तेव्हापासून सगळे जे फॅरोहाज होते, राजे होते इजिप्तचे, जवळजवळ 3000 वर्षामध्ये होऊन गेलेले हजारो राजे स्वामीजींनी तोंडपाठ असल्यामुळे सगळी इतिहास सांगायला सुरुवात केली. असे स्वामीजी बोलत असत की बऱ्याच वेळेला रेल्वे चुकली जायची, रेल्वेची वेळ निघून जायची. पुष्कळ वेळेला असं व्हायचं की ते बोलत 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 चालत जायचे, स्वामीजी प्रवचन करत असल्यासारखे सांगत असायचे आणि हा सगळा जो घोळका होता, ग्रुप होता, हे सगळे बोलत बोलत जायचे. नंतर लक्षात यायचं की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. असंच एकदा संध्याकाळी 7 वाजता स्वामीजी बोलत असताना सगळेच्या सगळे एका चुकीच्या ठिकाणी आली आणि एकदम लक्षात आले की अरे ही चुकीची जागा म्हणजे अगदीच चुकीची जागा आहे, कारण सरळ सरळ वेश्यावस्तीमध्ये स्वामीजी पोहोचलेले होते. त्या काळामध्ये इजिप्तच्या या भागामध्ये स्पेन या देशामधल्या वेश्या तिथं होत्या, अझरबैजान देशातल्या वेश्या, अशा वेगळ्या वेगळ्या देशांच्या वेश्या, त्या वेश्या ज्याला आपण रेड लाईट एरिया म्हणतो असं ते वेश्यांचं स्थान होतं. संध्याकाळची साधारण अंधार पडायची वेळ झाली होती, अजूनही माणसं स्पष्ट दिसत होती पण अंधार पडत चालला होता. अचानक मादम कालवेच्या लक्षात आलं की अरे आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. आणि तिच्या लक्षात आल्याबरोबर तिला असं वाटलं की आपण सगळ्या स्त्रिया आहोत पण स्वामीजी पुरुष आहेत आणि या बायका काही गप्प बसणार नाहीत. आणि खरोखरच त्या गप्प बसल्या नाहीत. त्यातल्या काही बायकांनी स्वामीजींना आपल्याकडे बोलवायला सुरुवात केली, इशारे करायला सुरुवात केली. स्वामीजी वळले, स्वामीजींनी त्या स्त्रियांना बघितलं. त्या स्त्रिया शरीर सुखासाठी माझा शरीर उपभोग घे म्हणून स्वामीजींना बोलवत होत्या, पण स्वामीजी मात्र त्यांच्याकडे बघत असताना स्वामींच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली. स्वामीजींच्या डोळ्यात गळागळा अश्रू येत असताना पाहून मदाम कालवेंना भयंकर आश्चर्य वाटलं. स्वामीजी म्हणाले, अरे अरे अरे, काय काली मातेने दुर्दशा केली आहे. सगळ्या माता
काय दुर्दशा आहे यांची, इतकं अधपतन व्हावं. ईश्वर सर्वांना सर्वांना मुक्त करो, असं करून स्वामीजींनी त्यांच्याकडे पाहिलं. स्वामीजींचं ते रडणं, स्वामीजींचं ते पाहणं बघितल्यानंतर त्या सगळ्याच्या सगळ्या वेश्यांना प्रचंड पश्चाताप झाला की एवढ्या मोठ्या स्वामी माणसाला आपण असं काहीतरी बोलतोय, असे काहीतरी इशारे करतोय. सगळ्या स्त्रिया धावत आल्या आणि स्वामीजींच्या पायावर पडल्या. कोणी त्यांच्या कपड्याला हात लावला आणि स्पॅनिश मध्ये म्हणायला लागल्या, ओम्ब्रे दे दिवस, ओम्ब्रे दे दिवस, देवाचा माणूस, देव माणूस, देव माणूस. स्वामीजींच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या स्त्रियांना सुद्धा अतिशय, कोणी कोणाशी बोललं नाही. सगळ्यांना जाणवलं की परमेश्वर दुसरा तिसरा कोणी नसून स्वामी विवेकानंदच आहेत. या प्रसंगानंतर जेव्हा इजिप्तमध्ये कैरोमध्ये ते आपल्या हॉटेलवर राहायला आले, त्या दिवसानंतरच्या दिवशी मात्र स्वामीजी अतिशय दुःखी दिसले, उदास होते. कोणालाच कळेना स्वामीजी असं का बोलतायत. बरोबर आलेल्या बायकांची आपापसात चर्चा सुरू झाली. स्वामीजी उदास दिसतायत, स्वामीजी उदास दिसतायत, असं का, असं का. शेवटी जोसेफाईन मॅक्लिओडनी धीर करून स्वामीजींना विचारलं की स्वामीजी का. एखाद्या लहान मुलासारखे स्वामीजी डोळ्यात अश्रू आणून म्हणाले जोसेफाईन मॅक्लिओडला, मला माझ्या देशात जावंसं वाटतंय, आता मला बाहेर राहायचं नाहीये. जोसेफाईन मॅक्लिओडनी ही गोष्ट जाऊन मॅडम कालवेला सांगितली. स्वामीजी उदास एवढ्यासाठी झाले होते की परतीचं तिकीट कसं मागायचं. मागणं स्वामीजींच्या स्वभावात नव्हतं. शेवटी जेव्हा जोसेफाईन मॅक्लिओडनी मादम कॅल्वेला सांगितलं, तेव्हा मादम कॅल्वेनी स्वतःहून स्वामीजींना बोलावलं आणि सांगितलं, स्वामीजी तुम्हाला जायचं असेल तर तुमचं मी परतीचं तिकीट काढून देतो, पण मला फक्त सांगा का जावंसं वाटतंय. स्वामीजींनी हात जोडल्याने म्हणाले, माता मला स्पष्ट दिसतंय ग, माझी जायची वेळ जवळ यायला लागलेली आहे. 4 जुलैला मी जाणार आहे. मादाम काल्वेच्या डायरीमध्ये नोंद आहे की स्वामीजींनी 4 जुलै ही मृत्यूची तारीख त्यांना सांगून ठेवली होती. दुसरं महत्वाचं कारण असं होतं की मिस्टर आणि मिसेस सेव्हियर जे मायावती आश्रमात राहत होते, यापैकी मिस्टर सेव्हियरांची तब्येत अतिशय खराब आहे याची जाणीव स्वामीजींना आपल्या अंतर्ज्ञानाने झाली होती. त्यामुळे त्यांची भेट घेणे या 2 गोष्टींमुळे स्वामीजींनी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेला त्यांनी एका पत्रामध्ये पण असं लिहिलं की मला आता फक्त ठाकूरांचा आवाज ऐकू येतात, ते बोलवतायत. माझ्या आजूबाजूला अथांग शांतता आहे. आता कोणतंही कार्य करावंसं वाटत नाही, मी करतोय असं मला जाणवतही नाही, मला फक्त ठाकूरांचा आवाज जाणवतोय. आणि मग सगळ्यांच्या आग्रहाखातर स्वामीजींचं तिकीट काढण्यात आलं. स्वामीजी पोर्ट तौफिक म्हणजे कैरो मधल्या बंदरामधून, पोर्ट तौफिक नावाच्या बंदरामधून सुएज कॅनलच्या जवळ रॉबिट टेनो नावाच्या इटालियन जहाजावर बसले आणि नेपल्सवरून येणारं हे जहाज स्वामीजींना घेऊन भारताच्या दिशेला निघालं. 12 दिवसाचा प्रवास करून स्वामीजी मुंबईला पोहोचले आणि मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांनी इकडं तिकडं काही न बघता सरळ रेल्वे पकडली आणि कलकत्ता गाठलं. कलकत्त्याला पोहोचले त्यावेळेला जवळजवळ रात्र होत आली होती. 9 वाजताची वेळ होती. मठामधले सगळे लोक जेवायला बसणार होते. तेवढ्यात अद्भुत आनंद स्वामींनी पाहिले की एक गोऱ्या लोकांचा पोशाख केलेला माणूस भिंतीवरून उडी मारून आत येतो. त्यामुळे त्यांनी ओरडून सांगितलं, अरे कोणीतरी भिंतीवरून उडी मारून आत येते, बघा बघा म्हणून. सगळे साधू लोक बाहेर आले आणि बघितलं तर युरोपियन पोशाखामध्ये आपले नरेंद्र स्वामी विवेकानंद समोर उभे होते. अतिशय आनंद झाला. एकामेकाला मिठ्या मारल्या. स्वामीजींना अतिशय आनंद झाला. आपल्या गुरुबंधूंबरोबर, आपल्या शिष्यांबरोबर पुन्हा एकत्र आले. जेवणाची वेळ झाली होती, सगळे जेवायला बसले. सुदैवानं त्याच दिवशी स्वामीजींच्या आवडीची खिचडी केलेली होती. अशा तऱ्हेने स्वामीजींचा परदेशातला प्रवास कायमचा संपला. नोव्हेंबर महिन्याचा 1900 नोव्हेंबर आलेला होता. 1.5 वर्षाचं आयुष्य राहिलेलं होतं आणि राहिलेलं आयुष्य आता भारतामध्येच जाणार होतं. कशा पद्धतीने आयुष्य गेलं, काय केलं राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये, काय काय झालं स्वामींबरोबर, हा आपला पुढच्या प्रवचनाचा विषय. हरिओम.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून कृपया आता विचारावे. डॉक्टर साहेब, आज आपल्या वर्गात कोणाला शंका आहे तसं वाटत नाही, तेव्हा आपण आजचा कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया पुढच्या रविवारी. पुनश्च धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.